भाजीला काही सुचलं नाही ना, की माझ्या चॅनलवर यायचं आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या व्हेज आणि नॉन-व्हेज रेसिपीज मिळणार. आज मी एक अशी रेसिपी घेऊन आली आहे, जेव्हा तुम्हाला घरामध्ये भाजीला काहीही शिल्लक नसतं, अशा वेळी निदान सगळ्या डाळी तरी उपलब्ध असतात. तर आज मी दाखवणार आहे एक एकदमच चमचमीत आणि झणझणीत अशी काळ्या टरफलांची जी उडीद डाळ असते त्या डाळीची मस्त अशी मसाल्याची आमटी. तर एवढी सोपी रेसिपी आहे आणि एवढी जबरदस्त बनते ना, की तुम्ही ह्या रेसिपीच्या एकदम प्रेमात पडणार. तर मी सगळ्यात अगोदर 1 वाटी एवढी ही उडीद डाळ स्वच्छ धुवून घेतली. 3 मध्यम आकाराचे कांदे गॅसवर जाळी ठेवून डायरेक्ट फ्लेमवर छान भाजून घेतले, तसे काळे होईपर्यंत. 2 टेबलस्पून किसलेलं खोबरं छान डार्क ब्राऊन कलरचं होईपर्यंत भाजून घेतलं. खोबरं मी ड्राय रोस्टच केलं होतं आणि रोस्टेड चणा डाळ शिल्लक नव्हती, म्हणून घरातील ही चणा डाळ घेऊन अगदी थोड्याशा तेलामध्ये ती छान तिचा कलर बदलेपर्यंत भाजून घेतली आणि भरपूर अशी धुवून घेतलेली कोथिंबीर. एकीकडे मीठ टाकून मी ही उडीद डाळ शिजवून घेतली होती, तिला जराशी घोटून घेतली. मस्त मऊ शिजलेली होती डाळ. नंतर एका पातेल्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं तेल घेऊन हे 2 मध्यम आकाराचे टोमॅटोज जरा जाडच कट करून ह्यामध्ये ॲड केलेत आणि टोमॅटो छान परतवून घेतलेत. नंतर यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट 1 टेबलस्पून एवढी ॲड केली आणि अगदी व्यवस्थित तिचा कच्चा वास निघून जाईपर्यंत छान परतवून घेतली आणि जे कांदा वगैरे भाजून घेतलं होतं त्याची छान एक पेस्ट तयार केली. जरासं पाणी टाकून पेस्ट तयार केली आणि ती पेस्ट ह्यामध्ये ॲड केली. नंतर लाल मिरची पावडर, अगदी थोडीशी हळद पावडर, कांदा लसूण मसाला आणि माझा ऑल इन वन असा होममेड गरम मसाला यामध्ये ॲड केला आणि सगळं काही अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं. छान परतवून घेतलं. मसाला अगदी व्यवस्थित परतला गेला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा, कुठल्याही पदार्थाचा कच्चा वास इथे शिल्लक राहायला नको. आता मी डाळ मीठ टाकून शिजवून घेतलेली आहे, त्यामुळे मसाल्यामध्ये मी बेताचंच मीठ ॲड केलेलं आहे आणि म्हणजे फक्त चवीपुरतं मीठ मी यामध्ये ॲड केलं. नंतर ही शिजलेली आणि जराशी घोटून घेतलेली डाळ यामध्ये ॲड केली. मसाला अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचा. नंतर ही डाळ ह्यामध्ये ॲड करायची. सगळं काही छान मिक्स करून घ्यायचं. एवढी भन्नाट लागते ना ही आमटी आणि तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. अशीच घट्ट पाहिजे असेल तर घट्टच ठेवायची. मला ही आमटी भाकरीसोबत आणि इंद्रायणीच्या भातासोबत खायची होती, त्यामुळे मी जरा पाणी ॲड करून मला हवी तशी कन्सिस्टन्सी मिळवली आणि आमटी छान उकळून घेतली. भरपूर अशी कट केलेली कोथिंबीरसुद्धा वरून ॲड केली आणि आमटी मस्त उकळल्यानंतर इंद्रायणीच्या भातासोबत आणि ज्वारीच्या भाकरीसोबत ही मी एन्जॉय केली. एकदमच भन्नाट बनते ही आमटी. तुम्ही सर्वांनी देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि भाजीला काही सुचलं नाही की करण्यासाठी एकदम सोपी आहे ही रेसिपी. अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला म्हणजेच जहागीरदार्स किचन अँड लाईफस्टाईल ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओज लाईक करा, शेअर करा. छान छान खा, मस्त व्यायाम करा. थँक्यू सो मच. बाय बाय.